गाईज, हा आंब्याचा मुरंबा इतका टेस्टी बनतो की एकदा खाल्ला ना तर बाजारातल्या आंब्याचा मुरंबा कायमचा विसरून जाल. हा आंब्याचा मुरंबा एकदा बनवला ना तर वर्षभर त्याची चव विसरणार नाही. स्वीट, टँगी, लिटल बिट स्पायसी म्हणजे अगदी परफेक्ट खट्टा मिठा कॉम्बो. आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझी स्पेशल मँगो मुरंबाची रेसिपी, जी बनवायला खूपच इझी आहे आणि योग्य पद्धतीने बनवली तर वर्षभर अजिबात खराब होणार नाही. हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी पूजा माळी आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुमच्यासोबत शेअर करते असा आंब्याचा मुरंबा जो दिसायला जितका सुंदर आहे ना त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त टेस्टी लागते. प्रत्येकजण पुन्हा पुन्हा मागणार ही गॅरंटी. समर स्पेशल रेसिपी आंब्याचा खट्टा मिठा मुरंबा. परफेक्ट आंबट गोड खट्टा मिठा फ्लेवर आणि इतका डिलिशियस की तोंडाला लगेच पाणी सुटेल. ट्रस्ट मी, वन्स यू ट्राय दिस रेसिपी यू विल मेक इट अगेन. हा रसाळ आंब्याचा मुरंबा बघून तोंडाला पाणी सुटेल. यात आहे आंब्याचा आंबटपणा, साखरेचा गोडवा आणि थोडासा मसालेदार ट्विस्ट, जो प्रत्येक घासाला बनवतो सुपर डिलिशियस. चपातीसोबत खा, पराठासोबत खा किंवा असा स्पून भरून खा. ट्रस्ट मी, एकदा खाल्ला ना पुन्हा पुन्हा बनवाल. रेसिपी सेव्ह करून ठेवा आणि मँगो सीझन संपायच्या आधी नक्की ट्राय करा. सर्वात आधी फ्रेश कच्चे हिरवेगार असे आंबे घ्यायचे आहेत, जे एकदम आंबट असतील असे. जे लोणच्याचे आंबे आहेत ना, असे आंबे आपल्याला घ्यायचे आहेत. बाजारात इझिली भेटतात समर सीझनमध्ये आणि आंब्याच्या सीझनमध्ये तर आंबे असे भरपूर भेटतात. त्यामुळे बाजारातून असे हिरवेगार कच्चे आंबे आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे पिवळसर नसायला हवे, एकदम पांढरे असे आंबे आपल्याला बघून घ्यायचे आहेत. तरी मी बाजारातून अर्धा किलो आंबे आणले होते आणि अर्धा किलोमध्ये फक्त 2च आंबे बसलेले होते. आता आपल्याला ह्याला सगळं स्वच्छ करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याला कपड्याने सुकवून घ्यायचे आहे. ते सगळं झाल्यानंतर आपल्याला ह्याची साल काढून घ्यायची आहे. मी इथे काढते ना, अशा प्रकारे आपल्याला ह्याची साल काढून ह्याला एकदम क्लीन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याला किसणीने किसून घ्यायचं आहे. आपण ह्याला स्लाइसमध्येही कट करून घेऊ शकतो किंवा असे किसणीनेही किसून घेऊ शकतो. अशा प्रकारे केल्यानंतर ना इतकी टेस्ट छान येते ना, खूपच भारी लागतं खायला पण. तर मी तर दोन्ही प्रकारे करून घेत आहे, जेणेकरून त्याची टेस्ट आणखीन थोडीशी छान होईल. यानुसार मी ह्याची जे आहे ना की खिसूनही घेत आहे आणि ह्याला बारीक स्लाइसमध्ये कट करूनही घेत आहे. बघू शकता आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. खूपच छान आणि खूपच डिलिशियस असे मुरंबा लागतो. खरं सांगायचं तर मुरंबा तयार होत असताना ना जो सुगंध घरभर पसरतो ना, तो अगदी चाइल्डहूड मेमरीज परत आणतो. आजीच्या हातचा मुरंबा, समर वेकेशन आणि फॅमिलीसोबतचे सुंदर मोमेंट्स सगळं डोळ्यासमोर उभं राहतं. बघू शकता इथं मी छोट्या छोट्या स्लायसेसमध्ये ही आंबे कट करून घेतलेले आहेत. खूपच छान असं टेस्टी बनतो हा. मी दोन्ही प्रकारे कट करून घेतलेले आहेत आणि इकडे मी मसाला भाजण्यासाठी, जे कच्चे मसाले होते त्यांना भाजण्यासाठी ते मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्याला थोडंसं गरम होऊ दिलं आणि त्याच्यामध्ये एक चमचा मेथी घातलेला आहे आणि 1.5 चमचा धने घातलेले आहेत. त्याच्यानंतर मी 1 चमचा बडीशेप घातलेले आहे आणि त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी 1 चमचा इथं मोहरी घेतलेली आहे आणि थोडेसे 7 ते 8 मिरे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी अर्धा चमचा इथं जिरे घेतलेले आहेत आणि ह्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. जास्त भाजायचं नाही आहे. थोडेसे भाजल्यानंतर आपल्याला ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे. 2 मिनटासाठी ह्याला परतून घ्यायचं आहे आणि ह्याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून ह्याला थंड होऊन द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर ह्याला आपण बारीक करून घ्यायचं आहे. मी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला बारीक करून घेत आहे. मी एकदम ह्याची पावडर बनवून घेत नाही आहे. थोडेसे मोठे मोठे इथं मी भरडून, जास्त मोठं हे नाही ठेवायचं, एकदम भडे भरडून घ्यायचं आपल्याला ह्याला. तर ह्याला मिक्सरला बारीक करून हे अशा प्रकारे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. जास्त पावडर नाही करायचे. अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेला आहे.
इथं मी तेल घेते, थोडंसं तेल घेते, जास्त तेल घेत नाही आहे. तर एवढं तेल घेतलेलं आहे थोडंसं मी. आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी आपली हळद पावडर जे आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकते. जास्त नाही टाकत आहे, थोडीशी टाकत आहे. आणि तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला ह्याला. अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे. तेल थोडंसं टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण कट करून घेतलेले आहेत आंबे आहेत, ते आंबटवाले आंबे आहेत, गोडवाले नाही आहेत, आंबटवाले आंबे मी येथे घेतलेले आहे, बघू शकता. तर मी याला ह्याच्यामध्ये टाकून घेते. घेतलेलं आहे हे कट करून घेतले, त्याच्यामुळं मी ह्याला अगोदर टाकले. आणि ह्याला मी अशा प्रकारे मिक्स करून थोडंसं 2 मिनटासाठी याला मी परतून घेणार आहे. जास्त तर मी 2 मिनटासाठी याला परतून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये मी आता मिक्स केलेलं होतं आंब्याचं, तेही मी याच्यामध्ये घालून घेत आहे. याच्यामध्ये टाकून आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेतलं सगळं. आता मी याच्यामध्ये सपाट वाटी साखर घेतलेली आहे. आणि मिक्स करून घेते. जेणेकरून जी साखर आहे ती मेल्ट होईल. मी गॅस थोडासा मीडियम ठेवत आहे, एकदम बारीक किंवा एकदम हाय फ्लेमवरती त्याला ठेवत नाही आहे. मीडियम गॅस फ्लेम जे आहे ते ठेवलेलं आहे ते मी. तुम्ही ह्याच्यामध्ये साखरेऐवजी गूळही घालू शकता, पण मला जास्त साखरेमध्ये आवडतं, कारण जास्त दिवस टिकण्यासाठी होतं आणि साखर जे आहे आपल्याला प्रिझर्वेटिव्हचं काम करते. त्यासाठी आपल्याला याला मी साखरमध्ये याला बनवून घेत आहे. तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही याला गुळामध्येही करून घेऊ शकता. तर मी गॅस मीडियम ठेवलेला आहे, जास्त हाय नाही आहे किंवा जास्त लोही नाही आहे. मीडियम गॅसचा जो फ्लो आहे तो मी फ्लेम ठेवलेला आहे. तर साखर विरघळत आहे, बघू शकता. आता मी ह्याच्यामध्ये जे मी बारीक केला होता मसाला तुम्ही ह्याच्यामध्ये घालून घेते. आणि त्याचबरोबर मी इथे 1 चमचा अंबारी लाल तिखट मिरची पावडर घेतलेली आहे आणि थोडीशी धणे पावडरही एक्स्ट्रा घेतलेली आहे. त्याचबरोबर मी वरून थोडीशी मेथी घालत आहे, थोडीशी घालते, जास्त नाही, एवढीशीच. मी ऑलरेडी 1 चमचा मेथी घातली होती ते पावडर करून, तर मी जास्त घालत नाही, थोडीशीच घालते. त्याचबरोबर मी इथे 2.5 चमचे मीठ घेतलेलं आहे, जे सेंधव मीठ आहे ते मी इथं घेतलेलं आहे. आणि मला छान असं आपल्याला मिक्स करून 2 मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे. तर असा खट्टा मिठा फ्लेवर येतो ह्याच्याने, थोडीशी तिखट आहे आणि बाकीचे जे मसाला आहे त्यांचा फ्लेवर छान येण्यासाठी ना मी हे सगळं मसाला आहे तो मी ह्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. आणि आपल्याला ह्याला 2 मिनटासाठी मीडियम गॅस जो आहे फ्लेम त्याच्यावरती आपल्याला आणि मी तर थोडेसे पांढरे तीळ आहे, जास्त नाही आहे, थोडेसेच मी टाकलेले आहेत. माझ्याकडे काळे तीळ नव्हते त्याच्यामुळे मी थोडेसेच पांढरे तीळ घातलेले आहेत. आणि मीडियम गॅस फ्लेमवरती मी याला
असं राऊंड फिरवून घेते, जेणेकरून फ्लेवर छान येईल, कारण स्मेलच खूप छान येते आता. आणि मी याच्यामध्ये तेलाचा जास्त वापर केलेला नाही आहे. मी फक्त 1 चमचा तेल मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे स्टार्टिंगला. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये तेल नाही घातलेलं आहे. तर बघू शकता किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे. आणि आपली जी साखर आहे ते थोडीशी राहिले मेल्ट व्हायची, तर छान अशी मेल्ट होऊ दे. खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे, बघू शकता. तर 2 मिनटं झालेले आहेत आपले. आणि हे बघू शकता अशा प्रकारे एक तारची जी चाशणी आहे म्हणतात तसं इथे यायला पाहिजे. आणि 2 मिनटं झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपल्याला याची कन्सिस्टन्सी यायला पाहिजे. तर हे आपलं हे मुरंबा आहे हा तयार झालेला आहे. खूपच सिम्पल आणि खूपच टेस्टी अशी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करा घरी. तर गॅस ऑफ करून घ्यायचा आहे. 2 मिनटं झालेले आहेत आणि मुरंबा रेडी झालेला आहे. खूपच छान आणि डिलिशियस असा लुक आहे याचा, बघू शकता. आणि हे अशा प्रकारे जी कन्सिस्टन्सी आहे ना, तुम्ही चम्मचला बघू शकता. अशा प्रकारे ज्यावेळेस कन्सिस्टन्सी येते त्यावेळेस आपला जो मुरंबा आहे ना तो रेडी झाला आहे असं समजायचं. तरी हे बघा एक तारची चाशणी तयार झालेली आहे याच्यामध्ये. तरी आपला मुरंबा रेडी झालेला आहे. तरी याला थंड झाल्यानंतर आपल्याला भरणीत भरून घ्यायचं आहे. तरी याला 1 तास मी थंड होण्यासाठी ठेवून देते. थंड झाल्यानंतर याला मी एका जारमध्ये काचेच्या भरून घेते. तर मुरंबा पूर्ण असा एकदम गार झालेला आहे. आणि मी आता याला एका क्लीन अशा जारमध्ये, काचेचा जार घेतलेला आहे, त्याला स्वच्छ केलेला आहे. त्याच्यामध्ये पाण्याचा एकही थेंब ठेवलेला नाही आहे, एकदम सुकवून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी जो मुरंबा बनवला होता ना तो मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेत आहे. बघू शकता किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे. खूपच छान आणि खूपच डिलिशियस असं लागतं खायलाही. आणि इतकं रसाळ आणि इतका खट्टा मिठा असा आहे ना, खूपच डिलिशियस लागतो. तुम्हाला मुरंबा कसा आवडतो कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच होममेड रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि अशाच डिलिशियस होममेड रेसिपीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही नक्की फॉलो करा. Take care, stay positive, keep smiling, and I will see you in the next vlog. Bye bye.